नशे के खिलाफ जारी ऑपरेशन थंडर में पुलिस ने एक और बड़ी सफलता हासिल की है। शहर में की गई ताजा छापेमारी में बड़ी मात्रा में एमडी ड्रग्स बरामद हुए हैं। चौंकाने वाली बात यह है कि युवक अब सिरिंज के जरिए एमडी और अन्य ड्रग्स का सेवन कर रहे हैं, जिससे एचआईवी और अन्य गंभीर बीमारियां होने का खतरा बढ़ गया है। इस कार्रवाई में कई आरोपी पकड़े गए हैं, जिन पर सख्त कार्रवाई जारी है। पुलिस ने बताया कि एक फ्लैट मालिक भी इस मामले में संदिग्ध पाया गया है, जिसने बिना पुलिस वेरिफिकेशन के किराएदार को फ्लैट दिया था। ऐसे लोगों पर भी अब कड़ी कार्रवाई की जा रही है। पुलिस ने सभी नागरिकों से अपील की है कि किसी को भी फ्लैट देने से पहले उसकी पूरी जानकारी और पुलिस वेरिफिकेशन जरूर कराए। आमचे जे ऑपरेशन थंडर आहे ते चालू आहे आणि त्या अनुषंगाने काल एक मोठी रेड या शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यात मोठी क्वांटिटीमध्ये एमडी सापडलेली आहे आणि त्याच्यात जे एक नवीन ट्रेंड आम्हाला काल दिसला, त्याचे सिरिंजेस वापरत होते मुले लोक आणि ते सिरिंजेस मध्ये एमडी टाकून किंवा इतर ड्रग्स टाकून ते घेत होते आणि त्याच्यात जे आहे इतर जसे एचआयव्ही होऊ शकतोय किंवा इतर डिसीज जे आहे ते होऊ शकते, तर त्याच्यापासून दूर लांब राहायला पाहिजे सगळे। आणि तसेच याचे जे लोक सापडले त्याच्यावर आमची पुढची कारवाई चालू आहे आणि ऑपरेशन थंडर मध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये असे लोकांना आतमध्ये टाकतोय। पिट एनडीपीएस जे आहे एक कडक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे घेता येईल ते आपण घेतोय। या शहरामध्ये आतापर्यंत 2 पिट एनडीपीएस चे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेले आहे। ही आमची भूमिका असं चालू राहणार आहे। फ्लॅट धारक होता तोही याच्यात सापडलेला आहे, तो एक विषय मी सांगतो तुम्हाला। तसेच जे लोक आहे म्हणजे असा कसे होऊ शकतंय की एक फ्लॅट आपण न विचार करता न व्हेरीफाई करता त्याला दिलेलं आहे, ही फार चुकीची गोष्ट आहे। हे आम्ही आपल्या मार्फतीने सर्वांना सांगू इच्छितो आणि हे कोणी करू नये। हे आमचे ऑलरेडी आम्ही सूचना काढलेली आहे की तुम्ही कोणालाही जर भाडेवर आपला फ्लॅट घर वगैरे द्यायचे आहे तर त्याची माहिती त्याच्या व्हेरिफिकेशन आपण पोलिसांकडून करून घेतलं पाहिजे। जे करत नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे आणि या केसमध्ये पण आपण तसंच केलेलं आहे। जे माल आहे आपण त्याची पुढची कारवाई आमची चालू आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळे त्यांचे सॅम्पल्स पाठवलेले आहेत, आता त्याची पुढची कारवाई चालू आहे। त्यालाही आपण आरोपी केलेला आहे।